आज दुपारी 12:15च्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर कॅडबरी सिग्नलजवळ एक मोठा अपघात झाला. अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जो नावाशिवा बंदरातून गुजरातकडे 17 टन डिस्पोनेबल FES केमिकल घेऊन जात होता, तो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर पलटी झाला. या अपघातामुळे कंटेनरमधील केमिकल आणि ऑइल रस्त्यावर सांडलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तातडीनं पोहोचले. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी 2 हायड्रा मशीनचा वापर करण्यात आला. तसंच रस्त्यावर सांडलेलं केमिकल आणि ऑइलवर माती टाकून वाहतुकीसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास 30 मिनिटं धीम्या गतीनं सुरू होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनरमधील उरलेलं केमिकल सुरक्षितरित्या हलवण्याची जबाबदारी कंटेनर मालक आणि संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली आहे. पुढील तपास वाहतूक पोलीस करत असून सदर घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाय.